मी अंकिता. आम्ही आत्ता न्यूयॉर्कला जातो. ॲम्ट्रॅकमध्ये बसली आहे. आता 6:30 वाजताची ट्रेन होती. त्यापासून आता निघाली आहे. थंडीत असताना आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बाहेर अजिबातच झाडं वगैरे काही नव्हती. सगळी पानं गळून पडलेली होती. बर्फ होता दिसत. त्यामुळे त्यावेळी असा वेगळाच नजारा दिसत होता ट्रेनमधून बाहेर पडतो. आणि आता मस्तपैकी हिरवी झाडं दिसत आहेत. सगळीकडे हिरवळ आहे. आता छान ऊनही पडलेलं आहे. त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. दाखवते कसं दिसतं. मस्त वाटतं. झाडांवरती ऊन पडल्यामुळे झाडं खूप सुंदर दिसतात. हाय, मी आत्ता न्यूयॉर्क शहरात आहे. 7th ॲव्हेन्यू इथे मी आत्ता आहे. एक भला मोठा रस्ता आहे आणि तिथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला दिसली, ती मी दाखवते. चालताना काय काय दिसेल अशी. आणि ह्याच्या बॅकसाईडला असा मॅप आहे पूर्ण. तुम्ही कुठे आहात आणि कुठल्या साईडला काय आहे सगळी माहिती इथे दिली आहे. म्हणजे कोणीही नवीन माणूस मॅपमध्ये बघू शकतो आणि इथे पण बघू शकतो. मस्त आहे. इथे लायन किंगची गाडी आहे. हॅलो, आम्ही आत्ता न्यूयॉर्कमध्ये आहोत. टाइम स्क्वेअरच्या जवळ आसपास 7th ॲव्हेन्यू. आणि ते मागे जे दिसतंय ते आहे मादाम तुसाद वॅक्स म्युझियम. ते आता आम्ही बघायला चाललो आहे. हे स्क्रीनवरती काहीतरी वेगळं डिझाईन येतं आहे. अरे वा. हे पुतळे इतके असे हुबे ना की असं वाटतं खरी माणसं कोण आणि हे पुतळे कोण आहेत पटकन कळतच नाहीये. म्युझिकल रूम आहे. जस्ट फॉर फन. तुमचं तुम्ही वाजवू शकता.
मी कुठून आले, मला कुठे जायचंय, सगळीकडे आरसे आहेत, मला काही कळत नाही. आरसे महाल झालेला आहे, कुठून जायचंय? मी आत्ता इथे आहे लिटिल आयलंड पार्क. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, वेगळंच आहे आणि सुंदर आहे. आत्ताच मी इथे पोहोचली आहे, आता आत जाऊन बघते आतमधून कसं दिसतं. मी आत चाललेली आहे पार्कच्या. एकदमच वेगळं स्ट्रक्चर आहे त्याचं. इथे फिरायला आणखी काय काय आहे बघता बघता ही जागा कळली. मध्ये आधी जेव्हा येणं झालं होतं तेव्हा काही जमलं नव्हतं इथे यायला. आत्ता येते, पाण्यात आहे हे सगळं भरलेलं आणि ह्याच्यावरती आहेत ती झाडं वगैरे लावलेली. इथून आत आता चालली आहे. वाह, भरपूर गर्दी आहे इथे. न्यूयॉर्कमध्ये गर्दी नाही असं होतच नाही. थंडी असू दे, उन्हाळा असू दे, काही का असे ना, पाऊस असू दे, बर्फ असू दे, कडकडीत ऊन असू दे, गर्दी असतेच असते. इथे मस्त फुलं आहेत. 2nd and 3rd ऑगस्ट म्हणजे आजच आहे. जास्वंदाचं फूल असतं तसं आहे. वाव, ते इथे काहीतरी इव्हेंट असावा, शो असतो, त्याची तयारी असेल. त्यांना बसायला स्टेज आहे असावा. सॉरी, हे स्टेज आहे, इथे बसायला जागा आहे. आता मी वरती जाते मुख्य ठिकाणी. एखादा ब्रिज असावा ना, तसं हे वरती वरती बांधलेलं आहे. मी जिन्यावरनं चालती आहे. हिरवळ. आता तर ऊनही कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे मस्त वाटतंय. आणि पाणवठा असल्यामुळे जरा बरं गार वाटतंय इथे. मगाशी मी त्या बाजूने आले, तिकडून चालत 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 इथून आलो आम्ही. आणि आता हे इकडे वर्ल्ड ट्रेड सेंटर दिसते. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पण दिसते. हे जे समोर दिसतंय तिथे ते आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. सगळ्यात पहिल्यांदा न्यूयॉर्कला आले होते तेव्हा मी तिथेच गेले होते. मस्त फुलं आहेत. ही फुलं आमच्या इथे पण होती हार्टफर्डमध्ये. हा सीझन असावा त्यांचा, कारण सगळीकडे आहेत ती. हे झाड सुंदर आहे, रंग किती छान दिसतोय त्याचा. इथे पण आहेत ती फुलं. हे गवत पण वेगळंच आहे, केवढेही पाते त्याचे. इथे मध्ये मध्ये अशी काही फुलं पण आहेत. एम्पायर स्टेट बिल्डिंग. ह्या इथल्या उंच उंच इमारती, हे एक्झॅक्ट समोर जे दिसते ते एम्पायर स्टेट बिल्डिंग.
एकदम गजबजाट. हार्टफर्डमध्ये अजिबातच गर्दी नसते, इतकी लोक नसतातच, दृष्टीसही पडत नाहीत. आणि इकडे आल्यानंतर बापरे, इतकी माणसं, सवय नाही राहिली आता तेवढी माणसं बघायची, एवढ्या गर्दीतनं जायचं. पण ठीक आहे, त्यातही मजा. हे समोर इथे काहीतरी एक मजेशीर आहे. Illusion. बघा, तुम्हाला प्रॅक्टिकल मिळालं. या 2 मुलींना थँक्स, त्यांनी ते फिरवून दाखवलं. परत वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत एकत्रित. आहा, रांगोळी काढल्यासारखं वाटतं, कलर कॉम्बिनेशन. इथे काहीतरी लाईट्स लावलेत, संध्याकाळी आणखी चांगलं दिसेल तुम्ही. हे वरतून असं दिसतंय. किती सुंदर बाग आहे. बागच आहे, पण त्याची पद्धत, रचना वेगळी आहे. केवढं उंच आहे हे गवत, जवळजवळ माझ्या एवढं उंच आहे. इकडून आता वळायचं, एका बाजूने यायचं, दुसऱ्या बाजूने उतरायचं, असं असावं. वेगळी फुलं आहेत. अशा पद्धतीने इथे झाडं लावलेली आहेत. आता मी परत दुसऱ्या बाजूला आले, उतरत. असा व्ह्यू आहे तो. आत्ता सगळ्यात वरती आहे मी, तिथून असं दिसतं.